भारतवर्षातील नवीन वर्षाच्या प्रारंभी जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या शुभ पर्वावर सर्वांना वेध लागतो ते म्हणजे हुरडा पार्टीचं. अशीच एक हुरडा पार्टी दक्षिण सोलापूर तालुक्यातील औरादच्या अस्मिता श्रीकांत सदाफुले यांच्या शेत शिवारात रंगली होती. सदाफुले परिवाराने आपल्या नातलगांसह मित्र परिवाराला या हुरडा पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. एखादा दसरा दिवाळी सण साजरा करावा त्याप्रमाणे सर्वजण नटून थटून आले होते. बालगोपाळांच्या आनंदाला उधाण आलं होतं. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेतशिवाराची पूजा पार पडली. त्यानंतर हुरडा पार्टीला प्रारंभ झाला. सतरंजीवर भारतीय बैठक मारून अंगत पंगत बसली. त्यानंतर यजमान सदाफुले परिवारातील सदस्यांनी खड्डा खोदून त्यात गवऱ्या घालून पेटवल्या. गवऱ्यांच्या मंद आरावर ज्वारीचे हिरवेगार कणीस भाजत खुशखुशीत आणि लज्जतदार हुरडा काढण्यात आला. तळहातावर हुरडा घेऊन सर्वांना एक एक ताटामध्ये देण्यात आला आणि सर्वांनीच हुरड्याच्या मेजवानीचा आस्वाद घेतला. शेतशिवारात जमलेल्या अतिथीगणांनी हुरडा खाऊन झाल्यावर शेंगा चटणी, खास वांग्याची भाजी, कडक भाकरी, चपाती, भात, लोणचे, पोळी, पापड, गुळ, मठ्ठा, ताक यावर ताव मारत यथेच्छ भोजन केलं. सदाफुले परिवाराने दिलेल्या हुरडा पार्टीला सर्वांनीच मनमुराद आनंद लुटल्याचं सुशील विचारधारेचे उपाध्यक्ष अशोक सदाफुले यांनी सांगितलं आणि हुरडा पार्टीचं महत्त्व कथन आपल्या मनोगतातून त्यांनी केलं. या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य, त्यामध्ये आपण सोलापूरमध्ये राहतो. सोलापुरातला मेवा जर म्हटला तर हुरडा हा प्रकार जगामध्ये कुठेही तुम्हाला आढळणार नाही. तो आज आपण सोलापूरमध्ये पाहतो, त्याचे मजा घेतो सगळ्यांनी. आणि ह्या मजेमध्ये आज आम्ही या औराद परिसरामध्ये सदाफुले श्रीकांत याच्या शेतामध्ये होटकर परिवार, कटकधोंड परिवार आणि सदाफुले हे सर्व परिवार आज या ठिकाणी याचा मजा लुटत आहेत. हा हुरडा जर म्हटला तर हुरड्याबरोबर शेंगा चटणी आणि खारा हे असे अनेक प्रकार त्याच्याबरोबर जर खाल्लं, मसाला मीठ वगैरे, तर ह्याची एक चव न्यारी होते. आणि ही जी चव आहे महाराष्ट्रामध्ये फक्त सोलापूरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हुरडा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला खायला मिळेल महाराष्ट्रामध्ये, पण सोलापूरमधला हुरडा, त्यात दक्षिण सोलापूर तालुका औराद येथील एक नंबर हुरडा आहे. याची मजा लुटण्यात जो कोणी चुकेल तोच या देशातून हरपला म्हणायचा. आणि हा हुरडा सगळ्यांनी घ्यावा. हुरडा ही एक वस्तू, चीजच अशी आहे की फक्त शेतकरी हे जे कमवतो हुरडा, ज्वारी, त्या ज्वारीच्या अगोदर जो तयार होतो तो हुरडा, आणि ह्याची मजा लुटण्यासाठी फक्त शेतकरी हा एकटा घेत नाही, त्याची मजा सगळ्यांना देतो. नातेवाईक, मित्रपरिवार आणि त्याच्या जवळचे जे आपले नातेवाईक मंडळी आहेत ते सर्वांनी येऊन एकत्र येऊन, जसं आपण होळी, दिवाळी अनेक सण साजरे करतो, त्यातला हा एक सण आणि सर्व परिवार मिळून एकत्र येऊन याची मजा घेतात. हुरडा पार्टीमुळे एकमेकांची नाती आणखीन घट्टपणे विणल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.